होर्मुझची सामुद्रधुनी पार करून सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं पहिलं जहाज मुंबई। इराणच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी बंद केली होती सिग्नल सिस्टीम। मुंबई डॉकवरून जहाजातलं तेल माहुलच्या रिफायनरीला पाठवणार। इराण विरुद्धचं युद्ध लवकरच थांबवणार। इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही। अमेरिकेनं युद्ध जिंकलं। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। युद्ध संपवण्यासाठी इराणच्या 3 अटी। कायदेशीर हक्क मान्य करून नुकसान भरपाई द्यावी इराणची अट, तर भविष्यात इराणवर हल्ला न करण्याची हमी देण्याचीही मागणी। इराणच्या शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार। लष्करी तपासात बाब समोर आल्याचं CNN आणि न्यूयॉर्क टाइम्सचं वृत्त। हल्ल्यामुळे 160 पेक्षा जास्त शाळकरी मुलींचा मृत्यू। राज्यात अनेक ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी। अमरावतीत पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण, तर जळगावात LPG गॅस पंपावर रिक्षांच्या 1 किलोमीटरपर्यंत रांगा। रोहित पवारांनी घेतली राहुल गांधींची भेट। राहुल गांधींनी केलेली सूचना 2 दिवसांनंतर जाहीर करणार, रोहित पवारांचा इशारा। तर अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांना शंका। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की घाबरू नका, पण ते स्वतःच घाबरलेत। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची मोदींवर टीका। सिंधुदुर्गात आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी मोर्चा। राजू शेट्टींच्या आंदोलनात मंत्री नितेश राणे सहभागी। विधान भवनाला दिलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये खलिस्तानला पाठिंबा देण्याचा उल्लेख। मोदी शहा जयशंकर यांना जीवे मारण्याची ही धमकी। डॉक्टर गुरनिवर सिंग खान राजादा यांच्याकडून मेल आल्याचा दावा।